धर्मात एक विशिष्ट संस्कृती आहे. आपण आपल्या धर्माचे रक्षण करूया, संवर्धन करूया. नामो विग्रहान धर्म हा, श्रीराम म्हणजे साक्षात धर्माचे मूर्तरूप. आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी अस्थिर असतो, असुरक्षित असतो. त्यावर आपल्या संस्कृतीत एक सुंदर उपाय दिलेला आहे, नामस्मरण आणि स्तोत्र पठण. त्यापैकी एक रामरक्षा हे काही स्तोत्र नाही, ते एक संरक्षक कवच आहे, जे मनाला धैर्य आणि शांती देते. हे रामरक्षा केवळ स्तोत्र नाही, तर एक दिव्य मंत्र आहे. याचे निर्माते बुद्धकौशिक ऋषी आहेत. श्री सीतेसह रामचंद्राची देवता आहे. बहुतेक श्लोक अनुष्ठुप छंदात आहेत. सीताई या मंत्राची शक्ती आहे, तर श्रीहनुमान या मंत्राचे संरक्षक आहे. श्रीरामचंद्राचे स्तोत्र मंत्राचा जप करण्याकरिता योजना केलेली आहे. भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन रामरक्षा सांगितली. त्याप्रमाणे सकाळी उठून ती बुद्धकौशिक ऋषींनी लिहिली. त्याला तर आपण अनुभवूया. भक्ती, श्रद्धा आणि संरक्षण यांचा अद्भुत संगम. रामरक्षा स्तोत्र पठण. विद्या ददाति विनयम, विनयाद याती पात्रता. विद्या आम्हाला नम्रता देते, त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्व बनते. ही संस्कारांची ताकद घेऊन आपल्या समोर सादर करीत आहेत मटवाडी शाळेची मुले. सातशी रामरक्षा. बोला रामचंद्र की जय, बोला रामचंद्र की जय, बोला रामचंद्र की जय. पांचू धर्मान की जय, पांचू धर्मान की जय, पांचू धर्मान की जय. सीता माता की जय, सीता माता की जय, सीता माता की जय.
राम रामवी रामेति राम भद्रेति रामचंद्रेति भास्वरन् नरोमृत्यते पापाय भुक्ति मुक्ति न विदति जगाच्या जैन मंत्रेण राम राम नाभिरचितम् यज्ञन्ते धार्ये तस्य गणस्ता सर्वसिद्धया वादवन्दनामेन योगालोकसङ्गणे अव्याधानि सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्ट
सुदम श्री राम रक्षा गोत्र संपूर्ण श्री सीतारामचंद्र नमस्तु कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु जय जय लक्ष्मी समर्थ. माझ्या शाळेचे नाव दीपशाळा केंद्र भटवाडी. मी इयत्ता तिसरी मध्ये शिकतो. नमस्कार. आता आपल्यासमोर रामरक्षा पठणाचा कार्यक्रम झाला. आजचा कार्यक्रम फक्त ऐकण्याचा नव्हता तर अनुभवण्याचा होता. आमच्या मुखातून आलेले शब्द आपल्या मनाला स्पर्श करून गेले असतील. या पवित्र स्तोत्राने एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. ती रामाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती असू दे, धैर्य असू दे आणि प्रत्येक प्रसंगी योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी मिळू दे. आपण आज आम्हाला रामरक्षा पठणाची रामरक्षा पठण करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या शाळेच्या वतीने आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या पवित्र क्षणी एक संकल्प करूया. आपल्या धर्माचे रक्षण करण्याचा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवण्याचा. पुन्हा आभार आणि धन्यवाद. श्री रामचंद्र की